Hello students, we continue the chapter number 3, permutations and combinations. त्यातला आपण पॉइंट पाहतो 3.4 फॅक्टोरियल नोटेशन. फॅक्टोरियल नोटेशन म्हणजे काय पहा, डेफिनेशन अशी आहे, फॉर अ नॅचरल नंबर n the factorial of n is n factorial or factorial of n हे notation आहे and is read as n factorial and is the product of n natural numbers from n to 1 or 1 to n. पहा डेफिनेशन कशी आहे. तो कोणता नंबर असायला पाहिजे, नॅचरल नंबर असायला पाहिजे. हा जो n आहे तो नॅचरल नंबर असायला पाहिजे, तर त्याचा आपण फॅक्टोरियल फाइंड करू शकतो. आणि ते लिहिताना असं लिहायचं n उलटा i n फॅक्टोरियल, रीड करायचे n फॅक्टोरियलनी, आणि n फॅक्टोरियलचं लिहिताना काय लिहिणार आहे, इज द प्रॉडक्ट ऑफ n नॅचरल नंबर्स फ्रॉम n टू 1 और 1 टू n. म्हणजे पहा n फॅक्टोरियल आहे, हा n काय असायला पाहिजे, नॅचरल नंबर असायला पाहिजे, n फॅक्टोरियल, आणि इज इक्वल टू काय, इज द प्रॉडक्ट ऑफ n नॅचरल नंबर फ्रॉम n टू 1. n पासून 1 पर्यंत काय घ्यायचंय, प्रॉडक्ट घ्यायचंय. n नंतर टर्म असेल n-1, नंतर असेल n-2, अप टू कुठपर्यंत जायचंय, 1 पर्यंत. 1 च्या आधी 2 येईल, नंतर 1 येईल, किंवा 1 टू n, 1 2 3 अप टू n पर्यंत असा प्रॉडक्ट घ्यायचा, किंवा असा, म्हणजेच 1 2 3 सेम आहे दोन्ही, फक्त सिक्वेन्स बदललाय. आले लक्षात. n फॅक्टोरियल म्हणजे प्रॉडक्ट घ्यायचा 1 टू n पर्यंत. आता n फॅक्टोरियल आहे म्हणजे nचा तुम्ही प्रॉडक्ट घेणार अप टू n पर्यंत, 1 टू n पर्यंत. ओके, फॉर एक्झाम्पल पहा, 5 फॅक्टोरियल कसं लिहिणार, 5 फॅक्टोरियल 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 पर्यंत, डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये किंवा इन्क्रीजिंग मध्ये कसं लिहिणार, 1 इंटू 2 इंटू 3 इंटू 4 इंटू 5. तुम्हाला जे सोपं वाटतं ते लिहायचं. आता 1 फॅक्टोरियल जो आहे तो किती येईल पहा, 1 चा 1 पर्यंतच प्रॉडक्ट घ्यायचंय, 1 येईल. नोट आहे, नाही 0 हा नॅचरल नंबर नाहीये, पण त्याचा जो फॅक्टोरियल आहे 0 फॅक्टोरियल इज 1 हा डिफाईन केलेला आहे. 0 फॅक्टोरियल इज 1. ओके, आता काही प्रॉपर्टीज पाहूयात. प्रॉपर्टीज ऑफ फॅक्टोरियल नोटेशनचे. For any positive integer m n, फर्स्ट प्रॉपर्टी काय पहा, n फॅक्टोरियल जो आहे, n फॅक्टोरियल म्हणजे काय असतं, n इंटू n-1 इंटू 2 इंटू 1 असे. ओके, आता हे पहा, इथून जे टर्म्स आहेत n-1 2 1, म्हणजेच त्याला काय लिहिता येईल, हे जे आहे पुढचं त्याला n इंटू n-1 फॅक्टोरियल लिहिता येईल. पहा लक्षात येते का, मी एक एक्झाम्पल सांगते म्हणजे क्लिअर होईल. पाहता हे 7 फॅक्टोरियल आहे. 7 फॅक्टोरियलला तुम्ही कसं लिहू शकता, 7 into 6 into 5 into 4 into 3 into 2 into 1.
म्हणजेच पाहता इथं फक्त 7 लिहिलं तर ह्या बाकीच्या टर्म्स ज्या आहेत ते काय आहे 6, 5, 4, 3, 2, 1 म्हणजेच काय आहे 6 फॅक्टोरियल येतं. हे काय टोटल इंटू 6 फॅक्टोरियल. आता तुम्ही हे असं लिहू शकता 7 आणि 6 असं घेतलं 7 इंटू 6 इंटू हे पुढच्या ज्या टर्म्स आहेत ते काय लिहिता येईल 5 फॅक्टोरियल. म्हणजे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना जे सोपं होईल किंवा जे कॅन्सल वगैरे होतात ते तुम्हाला लिहिण्यासाठी हा यूज करू शकता. पाहायचं 7 फॅक्टोरियल म्हणजे 7 अप टू 1 पर्यंत प्रॉडक्ट आहे. 7 to 1 पर्यंत काय घ्यायचं प्रॉडक्ट घ्यायचं नंबर्सचं. आता इथे 7 ठेवला तर पुढचं हे काय जे 6 to 1 6 फॅक्टोरियल आहे किंवा 7 into 6 असेच ठेवले तर 5 च्या पुढे जे आहे 5, 4, 3, 2, 1 हे काय आहे 5 फॅक्टोरियल. येते लक्षात 5 फॅक्टोरियल. ओके. नेक्स्ट प्रॉपर्टी ही फर्स्ट प्रॉपर्टी आहे n फॅक्टोरियल इज इक्वल टू n इंटू n मायनस 1 फॅक्टोरियल. तर सेकंड जे आहे आता सेकंड पहा n जर ग्रेटर दॅन 1 असेल तर n फॅक्टोरियल जे आहे ते कुठपर्यंत लिहायचंय n मायनस 1 आणि n मायनस 2 फॅक्टोरियल. थर्ड प्रॉपर्टी पहा काय n इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 2 असेल तर n फॅक्टोरियल जो आहे तो तुम्ही n मायनस 1 n मायनस 2 n मायनस 3 फॅक्टोरियल लिहू शकता. फोर्थ प्रॉपर्टी m plus n factorial is always divisible by m factorial as well as n factorial. m plus n factorial हा जो m plus n factorial तो m factorial ने पण डिवाइड होतो आणि n factorial ने पण डिवाइड होतो. आता फॉर एक्झाम्पल पहा इफ m आपण 3 घेऊया आणि n 4 घेऊया 3 plus 4 फॅक्टोरियल म्हणजे किती येतं 7 फॅक्टोरियल. आता 7 फॅक्टोरियल म्हणजे ह्या प्रॉपर्टीचा मिनिंग पहा हा जो 3 plus 4 फॅक्टोरियल आहे हा 3 फॅक्टोरियलने पण डिवाइड आहे आणि 4 फॅक्टोरियलने पण डिवाइड आहे. कसा पाहता 3 plus 4 फॅक्टोरियल म्हणजेच किती आला 3 plus 4 फॅक्टोरियल म्हणजे 7 फॅक्टोरियल. 7 फॅक्टोरियलला आपण कशाने डिवाइड करूया 3 फॅक्टोरियलने आधी करूया. 3 फॅक्टोरियलने डिवाइड केलं तर काय तर म्हणजेच इकडे 3 फॅक्टोरियलने डिवाइड करायचं तर 7 फॅक्टोरियल म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 असा प्रॉडक्ट आहे आणि 3 फॅक्टोरियल म्हणजे 1, 2 आणि 3. आता हे 5 सगळे काय होतात इथं कॅन्सल होतात. म्हणजे हा जो नंबर आहे म्हणजे ही जी प्रॉपर्टी आहे ती लक्षात आली का m plus n फॅक्टोरियल इज डिव्हिजिबल बाय m फॅक्टोरियल एज वेल एज n फॅक्टोरियल. 3 plus 4 फॅक्टोरियल ला 3 फॅक्टोरियलने काय होतं डिवाइड होतं. आता सेम तुम्ही काय करू शकता 3 plus 4 फॅक्टोरियल डिवाइड बाय 4 फॅक्टोरियल केलं इथे काय येतं इथे फक्त काही 4 घेता येईल म्हणजे ही काय होईल 4 पण काय होतात कॅन्सल होतात. म्हणजे 3 plus 4 फॅक्टोरियल म्हणजे 7 फॅक्टोरियलला 3 फॅक्टोरियलने पण आणि 4 फॅक्टोरियलने पण काय होतं डिवाइड होतं. ही चौथी प्रॉपर्टी. आता पाचवी प्रॉपर्टी काय आहे m plus n factorial is not equal to m factorial plus n factorial. सहावी प्रॉपर्टी काय आहे m into n factorial is also not equal to m factorial into n factorial. नंतर एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपण हे पाहूया. नंतर m डिवाइड बाय n फॅक्टोरियल इज ऑल्सो नॉट इक्वल टू m फॅक्टोरियल डिवाइड n फॅक्टोरियल. आता m जर ग्रेटर दॅन n असेल तर m मायनस n फॅक्टोरियल इज ऑल्सो नॉट इक्वल टू m फॅक्टोरियल मायनस n फॅक्टोरियल. ओके प्रॉपर्टीज लक्षात आले. m plus n फॅक्टोरियल इज नॉट इक्वल टू m फॅक्टोरियल प्लस n फॅक्टोरियल तुम्ही करू शकता हे नंबर्स घेऊन करू शकता. m into n फॅक्टोरियल इज ऑल्सो नॉट इक्वल टू m फॅक्टोरियल इंटू n फॅक्टोरियल. सेम डिव्हिजन आणि सबट्रॅक्शन साठी आहे. आता आपण एक्झाम्पल घेऊया सॉल्व एक्झाम्पल्स घेऊयात. फर्स्ट आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ 6 फॅक्टोरियल. सिंपल आहे 6 फॅक्टोरियलचे फक्त तुम्हाला काय करायचंय
व्हॅल्यू फाइंड करायची. 6 फॅक्टोरियल म्हणजेच काय लिहिणार, 1 to 6 पर्यंत काय घ्यायचंय, मल्टिप्लिकेशन घ्यायचंय. किती येतं पहा, 6 हे आले 24 आणि हे किती येतं 5 into 6 30. सो किती आले 0 12 आणि 7 म्हणजे 6 फॅक्टोरियल किती आलं 720. 6 फॅक्टोरियल म्हणजे 1 to 6 पर्यंत मल्टिप्लिकेशन घेतलंय किंवा 6 to 1 पर्यंत तुम्ही लिहू शकता, जशी ऑर्डर कशी लिहू शकता. आता सेकंड एक्झाम्पल शो दॅट 7 minus 3 factorial is not equal to 7 factorial minus 3 factorial. पण ही प्रॉपर्टी आहे ती त्यांनी आपल्याला एक्झाम्पलने दाखवायला सांगितली. आता आपण 7 minus 3 factorial पाहूया काय आहे. 7 minus 3 factorial 7 minus 3 factorial म्हणजे किती येतील 7 minus 3 4 factorial. 4 factorial म्हणजे 1 to 4 पर्यंत काय घ्यायचे मल्टिप्लिकेशन घ्यायचं. म्हणजे किती आलं 6 into 4 24. 7 minus 3 factorial किती आले 24. आता आपण फाइंड करूया 7 फॅक्टोरियल आणि मायनस 3 फॅक्टोरियल. आधी 7 फॅक्टोरियल फाइंड करूयात, नंतर 3 फॅक्टोरियल फाइंड करूया. 7 फॅक्टोरियल इज इक्वल टू 7 फॅक्टोरियल म्हणजे 1 2 3 4 5 and 6 and 7 पर्यंत काय घ्यायचंय मल्टिप्लिकेशन घ्यायचे. 6 फॅक्टोरियल आधीच्या एक्झाम्पल मध्ये किती आलं तर 720. 6 फॅक्टोरियल किती आहे 720 into 7 किती येतं पहा 7 into 7 49 and 1 50. So 7 फॅक्टोरियल किती आले. आता now we have to find 3 factorial. 3 factorial is 1 into 2 into 3 म्हणजे किती येतं 2 into 3 6 आले. So 3 factorial किती आले 6 पास. Okay. So therefore 7 factorial minus 3 factorial. 7 factorial minus 3 factorial किती येतं 7 factorial is minus 3 factorial is 6. Subtraction घेतली तर किती येईल 4 and this is 3. So 5034 आले. आणि आपल्याकडे 7 minus 3 factorial किती आलेत पहा. दोघं इक्वल नंबर आहेत का पहा. 7 minus 3 factorial किती आले 24 आणि हे किती आले इक्वेशन नंबर 1. सो फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड 7 minus 3 factorial is not equal to 7 factorial minus 3 factorial. लक्षात आलं 7 factorial चे एक्झाम्पल्स. थर्ड एक्झाम्पल find n if n plus 6 factorial is equal to 56 into n plus 4 factorial. Okay. गिवन आहे तुम्हाला n फाइंड करायचंय. आता n plus 6 फॅक्टोरियल गिवन आलेले आहेत. n plus 6 फॅक्टोरियल इज इक्वल टू 56 into n plus 4 फॅक्टोरियल. आता n plus 6 फॅक्टोरियल जे आहे ते आपण लिहूया. आता हे लक्षात घ्या असं पहा 5 फॅक्टोरियलचं आहे तोच काय लिहितो आपण 5 असं 1 into 2 into 3 into 4 into 5. म्हणजेच ते असं लिहू शकता तुम्ही 5 into 4 into 3 into 2 into 1. हे दोन्ही सेम आहेत फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियल म्हणजे दिस प्रॉडक्ट किंवा दिस प्रॉडक्ट. आता पहा हा जो 5 मी असाच ठेवला तर पुढचं काय लिहिणार आहे पुढचे काय येतील 4 फॅक्टोरियल. म्हणजे 5 लिहिलं तर हा एक नंबर काय कमी होते पहा. हा जो फॅक्टोरियल तुम्ही नंतरचा नंबर लिहिता तो ह्या नंबर पेक्षा एक ने काय लहान आहे. तसंच आता हे आपल्याला लिहायचे पहा n plus 6 फॅक्टोरियल कसं लिहिणार तुम्ही n plus 6 into 1 ने मायनस करायचंय. हा नंबर 1 ने मायनस करायचा आणि त्याला फॅक्टोरियल द्यायचं. म्हणजे इथनं 1 मायनस केलं तर काय होईल n plus 6 minus 1 म्हणजे n plus 5 होती फॅक्टोरियल होती. अजून एक स्टेप लिहितो. आता इथे n plus 5 ला पण आता इथे n plus 4 आहे म्हणजे तुम्ही यातनं जर 1 अजून एक मायनस केला तर n plus 4 येईल.
5 एन प्लस 6 इंटू एन प्लस 5 एक मायनस करा म्हणजे एन प्लस काय होईल 4 आणि फॅक्टोरियल द्यायचं येते का लक्षात एन प्लस 6 होता त्यातनं एक मायनस केला त्याला फॅक्टोरियल दिला ओके तर परत ही एन प्लस 6 ऍज इट इज ठेवलंय एन प्लस 5 मधनं एन प्लस 5 मधनं एक मायनस करायचा 1 मायनस केला एन प्लस 4 येतं आणि त्याला फॅक्टोरियल द्यायचं त्या नंबर्स मध्ये जसं केलं तसं ओके आता पहा इथं एन प्लस 4 फॅक्टोरियल तिकडे एन प्लस 4 फॅक्टोरियल ते काय होतील कॅन्सल होतील म्हणजे काय राहतं पहा तर therefore n plus 6 n plus 5 is equal to 56 आता हे तुम्ही प्रॉडक्ट घेऊनही सॉल्व्ह करू शकता हा प्रॉडक्ट घेतल्यानंतर दोन वेज आहेत आधी आपण प्रॉडक्टने सॉल्व्ह करूयात पहा n ने पुढच्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं म्हणजे n इंटू n प्लस 5 येते प्लस 6 इंटू n प्लस 5 इज इक्वल टू 56 n इंटू n स्क्वेअर प्लस 5n plus 6n plus 30 is equal to 56. So therefore n square plus 5n 6n is 11n plus 30 and this is minus 56 is equal to 0. So n square plus 11n minus किती आले 56 मधून 30 minus करा किती येतील 26 and this is minus sign okay is equal to 0. Now product 26 चे फॅक्टर्स काढा की त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन किती आली पाहिजे 11 आली पाहिजे 13 इंटू 2 किती येतात 26 अँड ऍडिशन किती आली पाहिजे प्लस 11 सो दिस इज प्लस अँड दिस इज मायनस 2 सो एन स्क्वेअर प्लस 13n मायनस 2n मायनस 26 इज इक्वल टू 0 सो एन कॉमन घेऊयात एन कॉमन घेतला n प्लस 13 राहतील इथनं मायनस 2 कॉमन घ्या प्लस n and plus 13 is equal to 0. So n plus 13 into n minus 2 is equal to 0. So n plus 13 is equal to 0 or n minus 2 is equal to 0. So therefore n is equal to minus 13 or n is equal to 2. पण n हा मायनस 13 घेऊन चालेल का कारण तुम्ही हा जो n आहे त्याचं फॅक्टोरियल फाइंड करताना n काय लागतो नेहमी पॉझिटिव्ह लागतो नॅचरल नंबर लागतो हा जो मायनस 13 आहे तो नॅचरल नंबर नाहीये सो देअरफॉर n इज नॉट इक्वल टू मायनस 13 सो n इज इक्वल टू 2 हे तुमचं काय असेल आन्सर असेल ओके आता तुम्ही हे दुसऱ्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकता पहा इथनं फ्रॉम स्टार पाहणी स्टेप लिहिते इकडे n प्लस 6 इंटू n प्लस 5 आहे आणि इकडे 56 आहे आता ह्या 56 ला तुम्ही सेपरेट करू शकता 8 इंटू 7 किती येतात 56 येतात आता इकडे n प्लस 6 हा मोठा आहे आणि इकडे 8 हा काय मोठा आहे पहा सो इक्वेटिंग बिग फॅक्टर काय पहा n प्लस 6 is equal to 8. So n is equal to हा प्लस 6 इकडे आला मायनस 6 होईल सो n is equal to 2. कोणत्याही मेथडने केलं तरी चालेल हे ऑर